चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मंगलमूर्ती नागले आणि एवन सारजा असा हा मॅच आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पहिले षटक घालण्यासाठी आपण पाहतोय सागर सागर तुंबडा पहिले षटक हाताळण्यासाठी. हे पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी. तर सलामीची जोडी पाहतो आपण. विकास वल्वी आणि मुकेश वल्वी असे दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त सन्मानपूर्वक हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. विकास वल्वी आणि एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. एका धावेने श्री गणेश झालेला आहे. मुकेश आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकाचा हा सामना पाहतोय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू हाताला गेला होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. चेंडू टाकून झाले ते 2 धावा. धाव फलकावरती लागले ते 1. आपण पाहतो काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलेला आहे. हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांकरता सॉरी 4 धावांकरता चेंडू गेलेला आहे. एका टप्प्याने गेलेला आहे. थोडासा मिसकमेंट झाला. चौकार येतोय. पंच देखील आपण पाहतोय थोडेसे लगेच त्याचं एक रिॲक्शन आलं की चौकार की षटकार आहे. मात्र चौकार होता. काही इंचाचा फरक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये पडला गेला. चांगला स्ट्रोक होता. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. मात्र बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. या मैदानावरती आपण जर बघितलं रिव्हर्स फटके देखील सक्सेसफुल ठरलेले आहेत. आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं की आकाश धानवेने खूप चांगले रिव्हर्सचे फटके केले होते. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला. शतरक्षक थर्ड्या सर्कल मध्ये त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न विकास वल्वी करतोय आणि फायदा देखील उचललेला आहे. चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. विकास वेगळ्या मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चौकार आपण पाहतोय. विकास वल्वीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक जाऊन पोहोचले तर म्हणजे 10 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील हा चौथा सामना आपण पाहतोय. यानंतर 5वा सामना ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा असं आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अवलेचा फुलवलेचा चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली आहे. मनगटी फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण सागर करणा. सागरच्या 2 पायाच्या मधून हा चेंडू निघून गेला. त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावफलक 2 ने इथे पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 12 धावसंख्येवरती. संतोष वल्वी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम.
यावेळेस बघा काय चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय. बॅट चाल कसं एज लागून चेंडू नॉन स्टॉप रिझर्व मध्ये निघून चाललेला आहे. मागे आउटफील्ड भरपूर वेगवान आहे. बघा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर भरपूर चांगला केला, मात्र त्याला हा चेंडू मिळालेला नाही आहे. प्रयत्न भरपूर चांगला, मात्र चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. या चौकारांशी धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पाहतो आपण वेगवान चेंडूचा मार इथे केला गेलाय. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला होता. बॅट थोडीशी वरून फिरली गेली. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. दिनेश आपण पाहतोय हे दुसऱ्या षटकात आणण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. 3 चेंडू टाकून झालेत. 3 चेंडू मध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. बघा ते व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. या एक्स्ट्रा धावेनिशी धावफलक आपण पाहतोय थोडासा पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 17 धावा. पुन्हा एकदा फक्त हलक्याने हा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. खूप सुंदर चेंडू त्या हाताला गेला. सरळ यष्टांवरती हा चेंडू जाऊन आदळलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. वनडाऊनच्या स्वरूपात फलंदाज देवानंद वल्वी हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. धावफलक पाहतोय आपण 19 धावा धावफलकावरती. 19 रन्स आपण पाहतोय ऑन द बोर्ड लागले गेलेत. पुन्हा एकदा अपील. यस गॉन. देवानंद वल्वी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. गेल्या पावली माघारी परततोय देवानंद वल्वी, ज्याने शेलार मैदानावरती खूप चांगली फलंदाजी केली होती. 13 चेंडूमध्ये 41 धावांची खेळी त्याने केली होती या शेलार मैदानावरती. तो देवानंद वल्वी या मैदानावरती 0चा चष्मा घडून माघारी परततोय. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती. विशाल खुताडी तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. कोट्यापाचा चेंडू होता, चेंडूला किंकडे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र शतरक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांकरता चौकार. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलेला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सुपर स्ट्रोक बाय विकास वल्वी, चौकार. वलेस बघा पुन्हा एकदा उकसा फटका इथे केलेला आहे. चेंडू सरळ निघून जाईल नॉन स्टॉप रिझर्व मध्ये. 4 धावांकरता चौकार. चौकारांची हॅट्रिक इथे पूर्ण झालेली आहे. या स्पर्धेतील पहिली चौकारांची हॅट्रिक विकास वल्वी याच्या नावावरती. धावफलक 31 धावा. अवलेचा फटका तर आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित घेता आलेला नाहीये, मात्र 2 धावा जरूर इथे मिळतील. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यानंतर थोडासा कमबॅक होताना दिसतोय. या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. धावफलक 33च्या धावसंख्येवरती 33 रन्स. 4 षटकाचा हा सामना आहे आणि पाहतोय आपण 33 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू जर आला असता तर नक्कीच 4 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धाव फलक पाहतोय आपण 33 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. बॅटचा एज घेतलाय चेंडू विकेट किपरच्या मागे. 2 शतरक्षक आहेत. चेंडूला फील्ड केला गेलाय. फक्त एक सिंगल धाव धाव फलकावरती अंकित केली जाईल. या सिंगल धाब्याने धाव फलक पाहतो आपण 34च्या धावसंख्येवरती 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 34 धावा लागलेल्या आहेत. आणखीन 1 षटकाचा खेळ बाकी आहे. विघ्नेश खुताडे आपण पाहतोय 4थं षटक हाताळण्यासाठी. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात.
या 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावला जाते तो म्हणजे 36च्या धावसंख्येवरती 36. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅटर बॉल आपण मध्ये कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. फक्त एक सिंगल धाव मिळेल. यानंतर सामना असेल ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरेपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. चला दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. धावफलक पाहतो आपण 37 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. चेंडू टाकून झाले ते 2. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहतोय लेफ्टी बॅटर हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बघा, जागा बलून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. की आपण पाहतोय की विकास काहीतरी कानमंत्र देतोय. आतापर्यंत आपण जर विकास याच्या खेळीचा जर विचार केला तर विकासने 12 चेंडूमध्ये 27 धावा बनवलेल्या आहेत आणि तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडमध्ये आपण पाहतोय. एक धाव पूर्ण झालेली आहे. आता मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाहीये कारण विकास जे काही चेंडू आहे ते नक्कीच खेळून काढेल. त्याला देखील माहिती आहे की मी जर जे जास्तीत जास्त जर चेंडू खेळालो तर जो टार्गेट आहे तो जास्ती होऊ शकतो आणि नक्कीच तो इथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न देखील करेल कारण धाव सलग पाहतो आपण 38 धावा. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टाइम स्ट्रोक झालेला आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः विघ्नेश आपण पाहतोय चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र पोहोचू शकला नव्हता. मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला गेलाय तो म्हणजे 40 धावा. 40 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल या इनिंग मध्ये. आणखीन एक आपण पाहतो वेगवान चेंडू. कनेक्शन प्रॉपर झालेला नाही आहे. चेंडू तो मिडॉन मध्ये एक धाव कंप्लीट झालेला प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज हा बाद होतोय. एक सिंगल धाव आपण पाहतोय. 41 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 42 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. चला आपण टॉस करतोय संतोष वलवी यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक सज्ज आहेत. गुरुनाजी तांडेल आउट टू टॉस बॉक्स. चला आपण बघतोय एका बाजूला आपण बघतोय जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा कर्णधार. दुसऱ्या बाजूला बघतोय उंबरपाडा ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉल शापाचा कॉल आहे आणि आलेला आहे काटा. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? बॅटिंग. नक्कीच बॅटिंग घेतलेली आहे. किती धावांचा एक टार्गेट सेट कराल? 40-45 आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40 ते 45 धावांचं लक्ष्य टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. त्या अगोदर ह्या आपल्या नवीन पर्वामध्ये कुठली टुर्नामेंट खेळलात? या वर्षामध्ये नाही पहिल्यांदा. यस दुसरी स्पर्धा आहे. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या सामन्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघाचा कर्णधार. तर दादा तुम्हाला अगोदर गोलंदाजी करायची आहे तर निर्णय मनासारखा आहे का मनाविरुद्ध? मनासारखा.
यस, मनासारखं मला वाटलेलंच होतं की पेंढरीपाडा संघ ज्या ज्या वेळी नाणेफेकीचा कॉल जिंकतो त्या त्यावेळी क्षेत्ररक्षण करतोय. समोरच्या संघाने चॅलेंज केले की तुम्हाला 40 ते 45 धावांचं एक टार्गेट लक्ष करू, परंतु तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35 पर्यंत. नक्कीच 30-35 धावापर्यंत जर रोखला तर खरोखर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तुमचा संघ इथे विजयी होऊ शकता. कारण या त्याचा जर विचार केला तर जरी 40 धावा झाल्या तर तुमच्या संघाला घातक टर्न्स येतात, तर तुमच्या संघाला बेस्ट ऑफ लक असेल. तर ही होती न्यूज की बेसिंग स्टार उंबरपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. लगेच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जगदंबा स्पोर्ट प्रथम गोलंदाजी करेल. थँक्यू. चला जाऊया आपण सन्मान कक्षामध्ये. पंचांकडून काहीतरी इशारा केला जातोय, तर सलामीची जोडी पाठवून द्या. चला 24 धावांमध्ये 42 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. येवन सारदा संघाला चांगली फलंदाजी झाली मंगलमूर्ती नागले संघाकडून. आता मात्र 24 चेंडूमध्ये बेचाळीस धावा जमवायच्या, जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर 10 पेक्षा जास्त धावा जमवाव्या लागतील. पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच 15 जरी धावा आल्या तरी मागच्या उर्वरित चेंडू 18 चेंडू असतात आणि या 18 चेंडूमध्ये तुम्हाला त्याच्यानंतर बघायचा विचार करायचा गेला तर 27 धावा उरतील. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगल्या धावा जमवाव्या लागतील. पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल गोलंदाज देवानंद. यापुढचा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, परंतु 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सीमारेषे पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर पहिल्या चेंडूवर 4 धावा येतात. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 4. नक्कीच या सामन्यामध्ये काहीतरी मोठा करण्याचा विचार करून गेलेला आहे दिनेश. डगआउट मधूनच सट होऊन गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि जर विचार केला गेला तर दिनेश आणि सागर सारखी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. जे पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं देवानंद. यापुढचा चेंडू इनसाइड एज घेऊन गेला होता की काय, बघूया. येणारा काल सांगून जाईल. पंच आपल्याला इशारा करतील आणि यास जीवदान मिळते यावेळी. बघा देवानंद याला नशिबाची साथ मिळते आणि या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल दिनेश याला. तर देवानंद अप्रतिम गोलंदाजी मानावं लागेल. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती होते. बघा दुसऱ्या चेंडूवर दिनेश याला जीवदान मिळालेलं आहे. धावसंख्या 5 धावा. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला गेला. चेंडू पंचांकडून इशारा येते रिव्ह्यू. तर बघा धावचीचा प्रयत्न केला गेला होते इथे आणि जी प्रॉब्लेम पिच होती त्याच्यामधून खेळाडू बाहेर आलेला होता एक धाव घेण्यासाठी आणि यष्टीरक्षकाने डायरेक्ट हिट केला गेला. चेंडू स्टंपला लागला. अशा प्रकारे हा निर्णय आपण बघतोय थर्ड अंपायर कडे देण्यात आलेला आहे. बघूया काय होते या चेंडूवर. तर दुसऱ्या चेंडूवर दिनेश याला जीवदान मिळालेलं आहे. ह्या चेंडूचा विचार केला गेला तर हा चेंडू सुद्धा एक निर्धार चेंडू आहे. बघूया थर्ड अंपायर कडून काय निर्णय येतोय.
थर्ड अंपायर कडून डिसिजन येतोय OUT. हा फलंदाज बाद आहे. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय धावचीच्या रूपाने. सागर सारखा फलंदाज बाद होतोय. धाव संख्या 5 असताना पहिला हादरा बसतोय. A1 स्पोर्ट्स सागपाडा संघाला पंचांनी कळवते तिसरा बॉल झाला ना, 3 बॉल झालेत ना. यस, तर शारदा संघाला पहिला हादरा बसलाय. पुन्हा एकदा गोलंदाज देवानंद. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची सांगता होते. न्यू बॅटर आपण बघितलं अविनाश सारखा फलंदाज बाद होतोय. अविनाश मैदानाच्या आतमध्ये जातोय. अविनाशला यावेळी काय करायचं तर एक धाव करून नक्कीच दिनेश सारख्या फलंदाजाला इथे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा लागेल. या पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिलाय. मी स्पीड होते. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जात आहे. तेवढा चांगला थ्रो येतोय पण ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 7 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं संपते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावांचा पाठलाग करताना 7 धावा. अविनाश आणि सागर अशी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. तर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज दिनेश. ध्रुव दुसरे गोलंदाज. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलाय. शतरक्षक दूर आहे. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. धाव संख्या 9 धावा. चांगली फलंदाजी दिनेश याच्याकडून आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडूवर तब्बल 7 धाव संख्येवर खेळतोय. ध्रुव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू लेग स्टिक सोडून जाणार. पंचांकडून इशारा येतोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचताना दिसते 10. या पुढचा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. बॉल जातो थर्ड दिशेला. शतरक्षक आहे आणि यावेळी काय घडतंय तू मय झालेली दिसतंय. आणि पुन्हा एकदा धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. अविनाश बघा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. चांगली कॉलिंग होती परंतु तू मय अशी मैदानामध्ये झाली आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय शारदा संघाचा. धावसंख्या 11 असताना पहिल्या षटकापासून जी सरासरी मेंटेन करायची 10 पेक्षा जास्ती धावा जमवायच्या होत्या परंतु यावेळी जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या झालेली ती 11. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर संतोष तुंबडा. यापुढचा चेंडू चांगला फटका मानावा लागेल. लगांच्या वरून
सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज सुद्धा होती शारजा संघाला आणि तो मोठा फटका आपण बघतोय संतोष याच्या बॅट मधून आलेला आहे. या 6 धावा आल्याच्या नंतर आता मात्र गणित थोडं बदलताना दिसते. धावसंख्या 17 धावा झालेल्या आहेत. 24 चेंडूमध्ये 42 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं होतं. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत अजूनपर्यंत दुसऱ्या षटकामधले. बघायला गेलं तर अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. यापुढचा चेंडू चांगला क्रिकेट मानावा लागेल. यावेळी षटकार आल्याच्या नंतर लगेच एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. यावेळी स्ट्राईकवर बघायला गेलं तर दिनेश सारखा फलंदाज येतोय ज्याची गरज होती. बघा सेन्सिबल क्रिकेट मानावं लागेल यावेळी संतोष याच्याकडून. ओके 2 चेंडूमध्ये 7 धावा खेळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतोय. नॉन स्ट्राईक चेंडूवर येतोय आणि आता मात्र स्ट्राईक दिनेश याच्याकडे असेल. यापुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु दुसऱ्या धावेसाठी पलटले. घातक ठरतोय की काय. आणि बघा बोनसच्या रूपाने एक्स्ट्राच्या रूपाने तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. यावेळी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या होत्या परंतु तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात ओव्हरथ्रो झाला आणि तिसरी धाव सहजरित्या पूर्ण झाली गेली. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 21 धावा. अजून जरी विचार केला तर 21 धावा अर्धा पल्ला गाठलेला आहे. अजूनपर्यंत 21 धावेची गरज आहे. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे परंतु क्षेत्ररक्षक येतोय बॅकअपला. परंतु या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्याच्या नंतर या षटकाचा विचार केला गेला तर चांगला कमबॅक होतोय A1 स्पोर्ट्स शारजा संघाकडून. तर या षटकाचा विचार केला तर 16 धावा येतात. या षटकामध्ये चांगला कमबॅक बघायला मिळतोय पुन्हा एकदा A1 स्पोर्ट्स शारजा संघाकडून. बारा चेंडू आणि 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी विकास गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या दिशेला बाहेर जातोय. पंचांकडून इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 24 धावा. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. जज होत नाही. झेल हा धरणी मातेला दान केला जातोय. बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेनी संघाची धावसंख्या यावेळी 26 धावा. यावेळचा चेंडू यावेळी कॉलिंग नव्हती. बघा दिनेश याचं लक्ष नव्हतं परंतु संतोष हा धावत स्ट्राईकच्या एंडवर पोहोचलेला होता. पंचांकडून इशारा येतोय. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव येते. नक्कीच धावचीच्या रूपाने गडी बाद करण्याचा एक चान्स आलेला होता. बघा मैदानाच्या आतमध्ये जाते पाणी परंतु या पाण्याच्या नंतर बदलेल का कुठल्या संघाची कहाणी बघावा लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. अजूनपर्यंत बघायला गेलं तर सामना बॅलन्स आहे. दोन्ही डगआउट मध्ये टेन्शन असेल कारण जर विचार करायला गेला तर संतोष हा नंबर 4 मध्ये गेल्यासाठी गेलेला आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर चांगली फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर दिनेश ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला होता 5 चेंडूमध्ये तब्बल 13
12 धावसंख्येवर खेळतोय आणि दिनेश याचं मैदानामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. जर दिनेश सारखा फलंदाज मैदानामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर नक्कीच सामना जिंकून द्यायची ताकद या फलंदाजामध्ये आहे. बघूया काय होईल, येणारा काल सांगून जाईल. विकास चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, परंतु क्षेत्ररक्षकाकडून बघायला गेलं तर मिसफील्ड झालेली होती. मागच्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या, जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या आणि या एक्स्ट्राच्या रूपाने धावा येतात या समोरच्या संघाला चांगल्या ठरतात, परंतु तुमच्या संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ऑफस्टॉकवर पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता पुन्हा एकदा विकास याच्याकडून बघायला मिळते. धावसंख्या 27 धावा. या पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू येते, मिसफील्ड होते, गणित चुकलं जाते. 1 बाउन्स मला वाटतं एक टप्पा हातात घ्यायचा होता, परंतु टप्पा तो आपण बघतो क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून निघून 4 धावांसाठी गेलाय. या 4 धावा येतात. या 4 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 31. यावेळी 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु त्याचं गणित थोडंसं चुकतंय. त्यांनी विचार केलेला होता की 1 बाउन्स आपण टप्पा कनेक्ट करू, परंतु टप्पा पडल्यानंतर दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 31 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. चौकार. बोलतात ना, देनेवाला देता है तो छप्पड फाडके देता है, अशी आपल्याला गत बघायला मिळते. यावेळी 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा. या पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर 42 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 35 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. बघा, सुरुवात झाली त्यावेळी पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ध्रुव याच्याकडून हा शतक टाकलं. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. या षटकाचा विचार केला गेला तर या षटकामध्ये कमबॅक केला होता सारजा संघाने आणि 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 12 धावा येत आहेत. 7, 16 आणि 12. आता मात्र समीकरण बदलतंय. सुरुवातीपासून विचार केला गेला तर 10 पेक्षा जास्ती धावा जमवायच्या होत्या, परंतु आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. मुकेश गोलंदाजी मार्कवर. सामोरे फलंदाज दिनेश. जर कमबॅक करायचा असेल मंगलमूर्ती स्पोर्ट नागल्या संघाला तर दिनेश याची विकेट घ्यावी लागेल. या मुकेश आहे गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू इनसाइड एज घेऊन जातोय. एसटी रक्षक झेल पकडण्यासाठी आलेला होता आणि ते काय घडतंय धावचीच्या रूपाने दिनेश सारखा फलंदाज बाद होतोय. बघा, इथून कमबॅक करेल काय मंगलमूर्ती नागला संघ. तर मी अगोदर सांगितलं होतं की दिनेशची जर विकेट येईल तर कमबॅक करू शकतो. बघूया, एक धाव आलेली होती, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण झाली असती, पण तो कुठेतरी आपल्याला दिसतोय की थकलेला आहे दिनेश. कारण सलामीला गेलेला फलंदाज बघतोय आपण 42 धावांचा पाठलाग करताना 36 धावा धावबोळवर लागलेल्या आहेत. तोपर्यंत आपण बघायला गेलो तो मैदानामध्ये होता, थोडासा थकलेला असेल आणि माझ्या मताने जरी एकच धाव घेतली असती तरी काही फरक पडला नसता. कारण दिनेश हा शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये पाहिजे होता असं डगआउट मधून जरी त्यांची इच्छा असेल, परंतु तसं होत नाही. क्रिकेट आहे, अनिश्चिताचा खेळ आहे. 5 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल 6 धावेची. मुकेश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे क्षेत्ररक्षण आपण बघतोय लांब क्षेत्ररक्षण आहे, नक्की थोडंसं डीप घेतलं तर चांगलं होईल, परंतु यावेळी बघतो आपण सीमारेषेवर क्षेत्ररक्षण सजवलेलं गेलं. जरी एकेरी दुहेरी धावा आल्या तरी सुद्धा आपण बघतोय सारजा संघ इथे विजय मिळवू शकतो.
या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. लॉग ऑफच्या दिशेला येतोय. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. आता मात्र बघायला गेलं तर तन मन आणि धन ह्या तिन्ही जोखून दिलेलं आहे दोन्ही संघांनी. धावसंख्या 37 धावा. मुकेश वळवी या पुढचा चेंडू आपण बघतोय मिडऑफच्या दिशेला ढकलून दिलाय. बघता बघता एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. बघा शेवटच्या जरी चेंडू पर्यंत हा सामना गेला तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. 3 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी A1 स्पोर्ट्स सारजा संघाला. या पुढचा चेंडू गलेमध्ये कट करून दिलेला चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. तर या फटक्यावर 3 धावा येतात आणि या 3 धावा आल्याच्या नंतर दोन्ही संघाची धावसंख्या ही समान झालेली आहे. आता मात्र 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बघा पहिल्या दिवसात जर विचार केला शिलोत्तर संघाचा तर 4 चेंडू मध्ये 1 धाव झालेली नव्हती. आता मात्र 2 चेंडू मध्ये 1 धाव येईल. जर हा चेंडू निर्णायक चेंडू टाकला तर पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट येईल. बघूया काय होतंय. प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे या सामन्याने. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू सरळ बॅटवर घेतला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला विजयाची धाव येते. अशा प्रकारे विजय संपादन करतोय A1 स्पोर्ट्स सारजा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय. मंगलमूर्ती